नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साइज मध्ये कटोरी बोटनेक ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। तर आपल्याला जे आपण कटोरी बोटनेकचे पेपर कटिंग बघतोय किंवा टिचिंग बघतोय, तर ते फक्त आपण 40 साइज पर्यंतच बघणार आहोत। कारण हेवी साइज मध्ये 40च्या पुढे जे मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये जो आपण कटोरी बोटनेक जे पेपर कटिंग किंवा ब्लाउज शिवतो, तर त्याच्यामध्ये कटोरीचा शेप हा व्यवस्थित येत नाही। त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त 40 साइज पर्यंतच बघणार आहोत। त्याच्या पुढे जर तुम्हाला कटिंग शिकायचं असेल बोटनेक मध्ये कटोरी मध्ये, तर ते कटोरी मध्ये तुम्ही घेऊ नका, प्रिन्सेस कट मध्ये घ्या। कारण शेप आपला जो कटोरीचा असतो, गळा रुंदी ही जास्त वाढते, बरोबर। हेवी साइज मध्ये आपला शोल्डर हा जास्त असतो आणि गळा रुंदी सुद्धा ही वाढत जाते, आणि गळा रुंदी वाढली म्हणजे कटोरीचा शेप हा व्यवस्थित येत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, पुढचे 40च्या पुढचे जे साइज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही प्रिन्सेस कट मध्ये बोटनेकचा शिवा किंवा 4 टक्स मध्ये सुद्धा तुम्ही शिवू शकता। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साइजचं कटोरी बोटनेक ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला पूर्ण उंची घ्यायचे। पेपर मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे। तर 13 आपली ही पूर्ण उंची, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून घ्यायचंय। तर इथे 14 इंचावरती मी मार्किंग करून घेते। तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय आणि इथे एक लाईन सरळ आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतले। त्याच्यानंतर आपल्याला आता इथे बोटनेक कटोरीचं आपलं मेजरमेंट आहे, तर आपण इथे शोल्डर घेणार आहोत। 13 इंचाचं शोल्डर आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला हाफ घ्यायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता 6.5 इंच त्याचा आपलं हाफ येतं। तर 6.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं। खाली सुद्धा आपल्याला तितकंच मार्किंग करायचंय। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, वरच्या बाजूने ह्या पद्धतीने इथे 6.25 इंचावरती एक मार्किंग करणार आहे मी। अशा पद्धतीने 6.25 इंचावरती मुंड्याची लाईन आपल्याला द्यायची आहे। आता इथे सरळ लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचे इथे, म्हणजे मुंड्याचा आकार वगैरे देण्यासाठी। त्याच्यानंतर हे बोटनेक ब्लाउजचं आपलं मेजरमेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करायचंय, 1.25 इंच इथे आतमध्ये यायचंय। तर इथे 1.25 इंच मी आतमध्ये घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला ही तिरकस लाईन आतमधून अशी ड्रॉ करायची, हे बघा। त्याच्यानंतर इथे आतला शेप आपण इथे 1.25 इंचावरती देणार आहोत आणि बाहेरचा शेप हा म्हणजे पाठीमागच्या मुंड्याचा शेप अर्धा इंचाहून इथून घेतलेला आहे मी, ओके। तर त्याच्यानंतर आता आपल्या 32 साइज आहे, तर त्याचा आपलं इथे चौथा भाग 8 इंच येणार आहे। त्याच्यामध्ये अर्धा इंच मी लुजिंग घेणार आहे आणि मग 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची आहे। आता कंबर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, म्हणजे तुमचं जे मेजरमेंट असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे कमरेचं मेजरमेंट घ्यायचं। तर इथे माझं कमरेचं चौथा भाग हे 6.5 इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच टक्स घ्यायचे, 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची आहे। आता 32 साइजचं कटोरी बोटनेकचं एका ताईने कमेंट्स पण केली आहे, तर त्यांचं कंबर इथे त्यांनी मला कंबर आणि छातीचं मेजरमेंट 32 सांगितलेलं आहे आणि कमरेचं मेजरमेंट इथे त्यांनी 28। तर तुम्ही 7 इंच, इथे मी 6.5 घेतलं, तिथे तुम्ही 7 इंच घ्या। आता इथे आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। सर्वात पहिल्यांदा आपण इथे बाहेरच्या साईडचा मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत। थोडस आपल्याला इथे हाताच्या साहाय्याने थोडस आतून घ्यायचंय, हे बघा या पद्धतीने। हात सुद्धा एक लाईन मी आतमध्ये येऊन त्याच्यानंतर हा शेप दिलेला आहे बाहेरचा, आणि नंतर आपल्याला इथून काय करायचंय, या पद्धतीने खाली अशा पद्धतीने उतार द्यायचंय। त्याच्यानंतर इथे आपण शोल्डर डाऊन अर्धा इंच करणार आहोत आणि अर्धा इंच आपलं शोल्डर दाबण्यामध्ये जाणार आहे। त्याच्यानंतर आपण इथे मुंडा राऊंड मोजून बघणार आहोत। तर ह्या पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचंय आणि मोजून घ्यायचंय मुंडा राऊंड। तर हे बघा आपलं 7 इंच मुंडा राऊंड आहे, म्हणजे हाफ म्हणजे 14चा आहे, तर त्याच्या 7 निम्म यायला पाहिजे।
तर इथे 7 इंच आणि 1 लाईन आलेले आहे. 1 लाईनचं इतकं फारसं फरक पडत नाही. ओके, तर अशा पद्धतीने मुंडा राऊंड आपला परफेक्ट आलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण गळा रुंदी घेऊया. तर गळा रुंदी आपल्याला इथे घ्यायची, तुम्ही इथे 3.25 इंच गळा रुंदी घेतली तरी पण काहीच हरकत नाही, किंवा 3 इंच. आता इथे मी 3.25 इंच घेतलेलं, म्हणजे तुम्हाला शोल्डर इथे किती घ्यायचंय त्याच्यावर डिपेंड आहे. मी इथे 3.25 इंचची गळा रुंदी घेतलेली आहे. तर खालच्या बाजूला पण आपल्याला 3.5 इंच गळ्याची उंची बॅक साईडची घ्यायची. ओके, तर आता इथे आपण बॅक साईडला नंतर मार्किंग करूया, आधी फ्रंट साईडच घेऊया. तर फ्रंट साईडला आपल्याला गळ्याची उंची इथे 6 इंच घ्यायची आहे. कटोरी ब्लाउज मध्ये आपण फ्रंट बाजूला असं नॉर्मल जो आपला गळा असेल तोच घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर इथे 3.25 इंचावरतीच आपण एक मार्किंग करून घेऊया आणि ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आपली जी गळा रुंदी खालच्या बाजूची ती जास्त पसरट वाटते. त्याच्यामुळे आपण इथे 2.25 इंच म्हणजे जवळजवळ आपण अर्धा इंच थोडस आतमध्ये घेऊया, म्हणजे कमी रुंदी करायची आपल्याला. तर तो आकार आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. इथे बरोबर राहणार आहे, तिथे कमी करायचं नाही, फक्त खालच्या बाजूला कमी करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे आपण शेप देऊन घेऊया. अशा पद्धतीने शेप देऊन घेतलाय. त्याच्यानंतर योकपट्टीचं मेजरमेंट घ्यायचंय. योकपट्टी इथे मी 3 इंचाची घेणार आहे. तर अशा पद्धतीने 3 इंचावरती मार्किंग केलं मी. सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला इथे. कटोरी इथे आपल्याला घ्यायची 4.25 इंच, किंवा तुम्ही 4.5 घेतली तरी सुद्धा काहीच हरकत नाही. इथे 4.25 इंचाची कटोरी घेणार आहे मी. तर अशा पद्धतीने 4.25 इंचावरती मी मार्किंग करून घेते. सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, 2.5 इंचावरती मार्किंग करायचंय. वरच्या बाजूने आपल्याला इथे 5.5 इंचावरती मार्किंग करायचंय. आता हे कमी साईज आहे, तर तुम्ही इथे 5.25 घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने 5.25 इंचावरती मार्किंग केलं. ते इथून अशा पद्धतीने आपल्याला हा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून तुम्ही 1.25 इंच वरती यायचंय आणि इथे आपलं कटोरीचं निम्म सेंटर काढून घ्यायचं. या पद्धतीने सेंटर काढून घेते मी. त्याच्यानंतर आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. कटोरीचा शेप देऊन घेतलाय. त्याच्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे जो शोल्डर उतार आहे तो सुद्धा आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हे जे आपण अर्धा इंच घेतलं होतं ते आपलं शोल्डर दापण्यामध्ये आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपला हा मुंडा रेडी होणार आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला योकपट्टी वाढवून घ्यायची. ती योकपट्टी आपण इथेच वाढवून घेऊया अर्धा इंचावरती, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची गरज पडणार नाही त्याच्यामध्ये मार्जिन. बॅक साईडहून आपण काढून टाकणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. तर इथे आपलं आहे हे 32 साईजचं बोटनेक कटोरी. ओके, आता इथे आपण कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर बॅक साईडचं आपण गळ्याचा आकार देणार आहोत आणि मग नंतर बॅक साईड सुद्धा आपण कम्प्लीट कट करून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपल्याला बॅक साईडचं मुंड्याचा शेप इथे कट करून घ्यायचं आहे. ते कट केल्यानंतर आपल्याला इथे जो शोल्डर उतार दिलाय तो कट करायचा आहे. आता फ्रंट बाजूचं जे आपलं कटिंग आहे ते व्यवस्थित कटिंग जसं तसं आपण जसं कटोरी ब्लाउजचं करतो त्या पद्धतीनेच कटिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा आपल्याला इथून हे कट करून टाकायचं ते आपल्याला मेजरमेंट मध्ये घ्यायचं नाहीये.
त्याच्यानंतर मुंड्याचा शेप आपण इथे कट करून घेऊया फ्रंट बाजूचा. आता गळ्याचा शेप सुद्धा इथे आपण कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर कटोरी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. बघा कटोरी सुद्धा इथे कट करून घेतलेली, ती आपल्याला एक्स्ट्रा दुसऱ्या पेपरवरती वाढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आपण बॅक साईडचं जे एक पट्टीमध्ये आपण अर्धा इंच घेतलं होतं त्याची मार्किंग करून ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता ते आपल्याला कट करून घ्यायचंय, ते ठेवायचं नाहीये. त्याच्यानंतर इथे आपण गळा रुंदी किती घेतली ती 3.25 इंच. फ्रंट आणि बॅक सेम असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे गळ्याची उंची 3.5 इंचावरती घ्यायची आहे. तुम्ही कमी जास्त इथे घेऊ शकता. 3 इंचाचा इथे तयार आपल्याला हा नेक करायचा आहे वरचा. 3.25 इंचावरती इथे पण मार्किंग करून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला कटोरी बोटनेक ब्लाउज हे फक्त 40 साईज पर्यंतच बघायचे, त्याच्या पुढे नाही बघायचं आहे. कारण त्याच्या पुढचे जे हेवी माप आहेत जास्त, तर त्याच्यामध्ये कटोरी बोटनेक ब्लाउजचा आकार कटोरीचा व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे फक्त आपण 40 साईज पर्यंतच हे कटिंग बघणार आहोत. त्याच्यानंतर आता गळ्याचं मार्किंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इथून आपल्याला काय तुम्ही कोणत्या पण तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळ्याचा शेप घेऊ शकता. तर इथे मी 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घेते सर्वात पहिल्यांदा. त्याच्यानंतर इकडे मी अशा पद्धतीने 3.25 इंचावरतीच मार्किंग करते आणि अशी लाईन ड्रॉ करून घेते. तर गळ्याची उंची तुम्हाला किती घ्यायची ती वरच्या गळ्यापासूनच मोजून घ्यायची आपल्याला. तर इथे 11 इंचावरती मार्किंग करते आणि इथे सुद्धा आपल्याला 3.25 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचंय आणि बॉक्स तयार करून घेणार आहोत आपण इथे सर्वात पहिल्यांदा. बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय, अशा पद्धतीने हा शेप थोडासा हलकासा आपल्याला इथे वरच्या बाजूला घ्यायचंय. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, या पद्धतीने हा गळ्याचा शेप आपल्याला इथे घ्यायचा आहे. थोडासा हा राऊंड शेप मध्ये आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो अशा पद्धतीने खालच्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटन्स वगैरे सुद्धा लावू शकता. आणि इथे खूप छानसा असं आपला हा गोलवा आकार द्यायचा आहे. तर खूप सुंदर असा आपला हा नेक दिसतो. आता इथे नेक कट करायची गरज नाही. त्याच्यानंतर इथे जे आपलं मार्किंग आहे ते मार्किंग करून घ्यायचंय. 1.5 इंचाचं आपण ते शिलाई मार्जिन घेतली होती ते ऍड करून घ्यायचंय. जे मार्किंग करून घेतल्यानंतर आपलं लक्षात राहते व्यवस्थित. इथून आपलं टक्सची मार्किंग करायची आहे. तर टक्सची मार्किंग आपण नेहमीप्रमाणे बोटनेक ब्लाउज मध्ये 5 इंचावरती करतो, तर 5 इंचावरतीच करायचंय. सेंटर काढून घेतला, तुम्ही पेपर फोल्ड करा किंवा टेप फोल्ड करा, दोन्ही पण सारखंच येणार आहे. त्याच्यानंतर 5 इंचावरती इथे आपण टक्सची मार्किंग करणार आहोत उंची. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचंय. संपूर्ण टक्स आपला हा 5 इंचाचा असणार आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण मार्किंग करून झालेली आहे. इकडे 3 लाईनचं फक्त आपल्याला बोटनेक मध्ये तिरकस कट करायचंय, जास्त पण करायचं नाहीये. हे बघा अशा पद्धतीने. तर इथे आपण आपला हा बॅक साइड तयार झालेला आहे. इथे गळ्याची मार्किंग करून घेतलेली, फक्त मी ते डायरेक्ट ब्लाउज पिसावरती कट करणार आहे. आता इथे कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढून घ्यायची. तर इथे आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायची, जी मूळ कटोरी आहे आपली बेसिक, ती आपल्याला जशीच्या तशी इथे ड्रॉ करून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर सेंटरचं सुद्धा इथे मार्किंग केलं. इथे आपल्याला 2 लाईनचा अशा पद्धतीने वरच्या बाजूला सरळ मार्किंग करून घ्यायचंय. ओके. त्याच्यानंतर ह्या बाजूला अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई मार्जिन साठी मार्किंग करून घ्यायचं. इकडे पण करून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती अंतर आहे आपलं, तर हे 4 इंच आणि 1 लाईन आहे. तर इकडे सुद्धा आपल्याला तितकंच घ्यायचंय. इथे मार्किंग करून ही लाईन आपल्याला इकडे सरळ अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण ही सरळ अशी ही लाईन इथे जॉईंट करायची. त्याच्यानंतर ह्या बाजूला सुद्धा आपण तिकडे 1.25 इंचाने वाढवलेलं आहे, ते इकडे सुद्धा 1.25 इंचाने वाढवायचं आहे. 32 साईज मध्ये तुम्ही जर आपलं जे फुल बस्ट असेल ते उभार कमी असेल तर तुम्ही 1 इंचाने सुद्धा इथे वाढवू शकता. आता इथून आपल्याला अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचंय, जोडून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला तुम्ही 1.5 इंचाने इथे मार्किंग करायचंय अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इथून हे लाईन अशी ड्रॉ करायची. त्याच्यानंतर इथे हलकसा असं राऊंड शेप देऊन घ्यायचंय म्हणजे कटोरीला व्यवस्थित शेप येतो. आता ही कटोरी आपली वाढून झालेली ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. हे बघा इथे कटोरी आपली वाढून झालेली आहे. तर आता इथे आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. तर इथे आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं. तर बाहीची उंची आपल्याला इथे 4 इंच घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 इंच ऍड करायचंय. तर 4.25 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत मार्जिन सहित. आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आपल्याला. सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय, मुंडा खोली घ्यायची. तर मुंडा खोली इथे 2.25 इंचावरती एक मार्किंग करून 2.25 इंचावरती एक सरळ लाईन ड्रॉ करायची आपल्याला. त्याच्यानंतर आपलं मुंडा राऊंड 14 इंचाचं होतं, त्याचं निम्म 7 इंच आपण घेतलं होतं. तर 7 इंचावरती इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करायचंय. त्याचं निम्म सुद्धा एक मार्किंग करून घेऊया आपण इथे या पद्धतीने. आणि इथून तिरकस ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर इथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून आणि इथे पण आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूला किंवा 3 लाईन घेतलं तरी पण काहीच हरकत नाही. आणि ह्या दोघांचा आपल्याला एक सेंटर परत काढून घ्यायचा असतो, तो पण इथे काढून घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर इथे मार्किंग करायचं आणि इथून खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचंय. हे बघा. आणि हे वरच्या बाजूला किंवा इथे 3 लाईन घेतलं तरी पण काहीच हरकत नाही. नेहमीप्रमाणे आपण जसं बाहीचं कटिंग करतो त्याच पद्धतीने बाहीचं कटिंग करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला इथे बाहीचा घेर घ्यायचा तर घेर आपल्याला इथे घ्यायचे 5.25 इंच. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचे. इकडे सुद्धा आपल्याला मार्जिन ही 1.5 इंचाची घ्यायची आहे आणि इथे आपल्याला ही मार्जिन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचे. तर इथे बाहीचं कटिंग सुद्धा आपलं परफेक्ट झालेलं आहे, ते आपल्याला कट करून घ्यायचं इथे. पुढच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंच सोडून त्याच्यानंतर बाही चेक करून बघायची आहे. तर अशा पद्धतीने बाही आपल्याला अगदी परफेक्ट इथे लावून बघायची मुंड्याच्या घेरला. तर इथे बघू शकता तुम्ही नॉचला नॉच आपला आलेले आहे आणि अगदी परफेक्ट आपली बाहीची कटिंग झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला बाहीची सुद्धा कटिंग करायची आणि चेक करून बघायचंय की आपला हा मुंडा राऊंड आणि बाहीचा हा मुंडा राऊंड आहे तो अगदी परफेक्ट मॅच होतं की नाही ते आपल्याला इथे बघायचंय. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बाही लावून बघायची असते. त्याच्यानंतर आपली बाही परफेक्ट कटिंग झालेली की नाही ते बघायचंय. ओके. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल आणि इथे आपण 32 साईजचं बोटनेक ब्लाउजचं इथे कटिंग बघितलेलं आहे.
तर सर्वात सोपी पद्धत आहे. तर आजच्यासाठी इतकंच. परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तर अशा पद्धतीने इथे आपण 32 साईज मध्ये कटोरी बोटनेकचं इथे पेपर कटिंग बघितलेलं आहे. तर अगदी परफेक्ट मी तुम्हाला इथे माझ्याकडे जे मेजरमेंट होतं त्याच्यानुसार मी तुम्हाला इथे कटिंग दाखवलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हीच पद्धत वापरायची आहे आणि शोल्डर आणि मुंडा वगैरे तुमचं मेजरमेंट असेल ते वापरून ह्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचंय. अगदी तुम्ही 32 साईज असेल आणि त्याच पद्धतीने हेच मेजरमेंट टाकून जर तुम्ही 32 साईजचं कटिंग करत असाल तर तुमचे सुद्धा मेजरमेंट चुकणार आहे. तर 32 साईज मध्ये प्रत्येकाचं कंबर किंवा शोल्डर अर्धा इंच 1 इंचाने हे कमी जास्त असू शकतं किंवा छातीचा उभार असतो तो सुद्धा कमी जास्त असू शकतो. तर त्याच्यानुसार तुम्हाला इथे कटिंग करायचंय. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर. बाय.